त्यानंतर बातमी आहे गौप्यस्फोटांमुळे झालेल्या वादाची। माझा कट्ट्यावर दिलेल्या मुलाखतीमुळे बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील बीसीसीआयच्या रडारवर आलेत। संदीप पाटील यांनी संघटनेच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केलाय। सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी संदर्भात संदीप पाटील यांनी माझा कट्ट्यावर धक्कादायक खुलासा केला होता। सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघाबाहेर बसवण्याचा विचार होता। तसंच 2015च्या वर्ल्ड कप आधी धोनीला कर्णधार पदावरून हटवण्याचा विचार होता असं संदीप पाटील यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद होताना दिसत आहेत। दरम्यान काय म्हटलं होतं संदीप पाटील यांनी आपण पाहूया। जर सचिनने त्यावेळेला तो निर्णय घेतला नसता तर निवड समितीने त्याला ड्रॉप केला असता। निश्चित ड्रॉप केला असता। आमचं एकमत झालं होतं आणि हाच एक कुठेतरी मी म्हणेन की मनात आयुष्यभर मला टोचणारी ही जी गोष्ट राहून जाईल की आमच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला सचिन सारख्या खेळाडूला जाऊन सांगावं लागलं, विचारावं लागलं की तुझ्या मनात काय आहे।